नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीच्या महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहेत. पहिला प्रश्न बघा, वायनाड दुर्घटना झाली तर हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो, हे केरळ राज्यामध्ये स्थित आहे बघा. लक्षात ठेवा, 30 जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसाने केरळच्या वायनाडमध्ये दरड कोसळली बघा. दरड कोसळलेली महत्त्वाची गावे बघा, मुंडकाकाई, त्याच्यानंतर चुरामाला, अट्टामाला आणि नुलपुजा हे महत्त्वाचे गाव आहेत बघा. यामध्ये 300 313 पेक्षा अधिक मित्रांनो या ठिकाणी मृतांचा आकडा आहे आणि बेपत्ता बघा 206 लोक आहेत. केरळबद्दल माहिती जर पाहिली तर केरळ राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झालेली. मुख्यमंत्रीत बघा पिनराई विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान, वनमंत्री बघा के शशीधरन. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा बघा, याला स्टार मारून लिहून ठेवायचं आहे आपल्याला. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित आहे? कितवे? 98वे. मित्रांनो, हे कोणत्या ठिकाणी बघा, दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे बघा. तब्बल 70 वर्षांनी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषेचा डंका वाजणार आहे. याचं आयोजन फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे बघा. यापूर्वी दिल्लीमध्ये 1954 मध्ये बघा तर्कतीर्थ लक्ष्मीशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली टेखळी साहित्य संमेलन झालं होतं पहा. 97व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे 2024 मध्ये ठिकाण कुठं झालं होतं? तर अंमळनेर या ठिकाणी झालं होतं, जळगावचं. आणि अध्यक्ष होते बघा डॉक्टर रवींद्र शोभणे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1878ला झालं होतं, पुणे शहरामध्ये झाले होते आणि त्याचे अध्यक्ष होते महादेव गोविंद रानडे. पुढचा प्रश्न बघा, सशस्त्र सीमा दलाचे म्हणजे BSFचे नवीन महासंचालक कोण बनले? याचा करेक्ट आन्सर आहे पहा, ऑप्शन क्रमांक ए, IPS दलजित सिंह चौधरी. लक्षात ठेवायचं हे बनले आहेत बघा. SSBचे महासंचालक दलजित सिंग चौधरी यांच्याकडे बघा सीमा सुरक्षा दलाचा म्हणजे BSFचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आले बघा. उत्तर प्रदेश केडरचे 1990 बॅचचे IPS अधिकारी दलजित सिंग चौधरी यांनी नितीन अग्रवाल यांच्याकडून बघा पदभार स्वीकारलेला आहे. मित्रांनो, दलजित सिंग चौधरी हे सशस्त्र सीमा बल SSBचे महासंचालक आहेत बघा. BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सीमा सुरक्षा दल. BSFची स्थापना 1 डिसेंबर 1956 ला झाली होती. पहिले संस्थापक होते बघायचे खुसरो फिरोज रुस्तम. बटालियन 192. ब्रीदवाक्य काय बघा, BSFचं जीवनपर्यंत कर्तव्य. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे पहा. निमशासकीय दलाचं हे बघा जे काय प्रमुख आहेत बघा, त्याला एकदा रिव्हिजन मारूयात. CISF याचे कोण आहेत बघा प्रमुख? अनिश दयाल सिंग यांच्याकडे अतिरिक्त पगार आहे बघा. त्याच्यानंतर BSFचे सुद्धा दलजित सिंग चौधरी यांच्याकडे सुद्धा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. RPFचे कोण आहेत बघा, मनोज यादव आहेत. SSBचे बघा दलजित सिंग चौधरी आहेत. CRPFचे बघा अनिश दयाल सिंग आहेत पहा. लक्षात ठेवायचं आहे. आणि आसाम रायफलचे प्रदीप चंदन नायर हे आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, स्वप्नील कुसळे हा कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये? हा सुद्धा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर नेमबाजी. लक्षात ठेवा, नेमबाजी या खेळाच्या संदर्भामध्ये स्वप्नील कुसळे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला कांस्य पदक याने मिळवून दिलेले बघा. क्रीडा प्रकार जर पाहिला तर नेमबाजी 50 मीटर रायफलमध्ये 3 पोझिशन. चालू ऑलिम्पिक स्पर्धेमधील भारताचं हे 3रं पदक आहे बघा. स्वप्नील हा महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्यामधला रहिवासी बघा. स्वप्नील कुसळे 2015 पासून मध्य रेल्वेमध्ये कार्यरत आहे आणि महाराष्ट्र राज्याकडून 1 कोटी रुपयांचं बक्षीस सुद्धा याला देण्यात आले बघा. 72 वर्षानंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदक मिळालेले बघा. आणि 1952 मध्ये हेल्सिंकी या ठिकाणी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खाशाबा जाधव यांनी बघा कुस्ती स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिवपदी कोणाची नेमणूक झाली आहे? तर श्रीमती सुजाता सौनिक यांची या ठिकाणी नेमणूक झालेली आहे. संगणकामध्ये यापैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस येत नाही? मित्रांनो, यामध्ये मॉनिटर येत नाही. काय येत नाही? मॉनिटर येत नाही. संगणकाची जी काही स्मरणशक्ती मित्रांनो ती कशामध्ये मोजली जाते? तर बाईट्समध्ये मित्रांनो संगणकाची स्मरणशक्ती मोजली जाते. ChatGPT कशाशी संबंधित आहे? तर बघा हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. गोंदिया जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही? तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 243 हा बघा गोंदिया जिल्ह्यामधून जात नाही. खालीलपैकी आपल्याला बरोबर विधान ओळखायचं बघा. बरोबर विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 नगरपालिका आहेत, 5 नगरपंचायती आहेत, 8 पंचायत समिती आहेत. हे आपलं बघा या ठिकाणी बरोबर विधान आहे. बाकी सगळे चुकलेले आहेत. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 या कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आल्या? तर मित्रांनो या चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पुढे चीनमध्ये.
नेक्स्ट बघा, सन 2024 साली इटलीमध्ये झालेली G7 संघटनेची शिखर परिषद ही कितवी शिखर परिषद होती? तर मित्रांनो ही 50वी शिखर परिषद होती. लक्षात ठेवायचं आपल्याला 50वी शिखर परिषद होती. गोंदिया जिल्ह्यामधील नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या साली झाली? तर मित्रांनो ही 1975 मध्ये झाली. लक्षात ठेवायचं 1975 मध्ये. गोंदिया जिल्ह्यामधील एटियाडोह जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर तयार करण्यात आलेला आहे? तर हा मित्रांनो गाढवी नदीवरती तयार करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं गाढवी नदी. सन 2011च्या जनगणनेप्रमाणे गोंदिया जिल्ह्याकरता लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर किती आहे? तर 253 आहे. लक्षात ठेवा मित्रांनो 253. नक्षलवादाचा उगम हा कोणत्या राज्यामधून झाला? तर पश्चिम बंगालमधून मित्रांनो नक्षलवादाचा उगम झालेला कुठून? पश्चिम बंगाल. तिरोडा या ठिकाणामधील अदानी पॉवर प्लांटची क्षमता किती आहे? तर बघा 3300 मेगावॅट इतकी मित्रांनो. लक्षात ठेवा 3300 मेगावॅट इतकी मित्रांनो याची क्षमता आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो, नीट या भारतामधील वैद्यकीय जागांसाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता प्रवेश परीक्षेचं संपूर्ण रूप काय आहे? त्याचं नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट याचा लॉंग फॉर्म होतो. पहा, भारतीय दंडसंहिता या कायद्याला कुठल्या नव्या कायद्याने बदलण्यात आलेला आहे? तर भारतीय न्याय संहिता. लक्षात ठेवायचं आपल्याला भारतीय न्याय संहिता. नुकतेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या जहाल नक्षलवाद्याचं सपत्नीक आत्मसमर्पण केलं आहे? तर गिरीधर याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आलेलं आहे? तर रूरकेला या ठिकाणी मित्रांनो बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम हे उभारण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, भारतीय न्याय संहिता कोणत्या तारखेपासून लागू झाला? तर 1 जुलै 2024 पासून मित्रांनो भारतीय न्याय संहिता हा लागू झालेला आहे. 1 जुलै 2024. राष्ट्रीय क्रीडा दिवस हा कोणत्या खेळाडूचा जन्मदिवशी साजरा केला जातो? तर मेजर ध्यानचंद. लक्षात ठेवा मित्रांनो यांच्या जन्मदिवशी हा साजरा केला जातो. तुर्की सिरिया, काय प्रश्न आहे बघा, तुर्की सिरिया भूकंपानंतर सिरिया आणि तुर्कीला मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणतं ऑपरेशन राबवलं होतं? तर ऑपरेशन दोस्त त्याचं नाव होतं. बघा लक्षात ठेवायचं ऑपरेशन दोस्त हे नाव होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय क्रिकेट संघाचा नवोदित मुख्य प्रशिक्षक म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूची नेमणूक करण्यात आली आहे? तर गौतम गंभीरची या ठिकाणी मित्रांनो निवड करण्यात आली आहे. कोणाला अणुबॉम्बचे जनक मानलं जातं? अणुबॉम्बचं जनक कोणाला मानलं जातं मित्रांनो? तर जे रॉबर्ट ओपनहायमर. लक्षात ठेवा त्यांचं नाव आहे जे रॉबर्ट ओपनहायमर. याचं करेक्ट आन्सर आहे बघा. टिंबटिंब ह्या रेल्वे मार्गाला महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणतात. तर कोल्हापूर, नागपूर, गोंदियाला मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र एक्सप्रेस असं म्हणतात. नेक्स्ट पहा, तेलंगणा सरकारने नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी कोणतं दल स्थापन केलं? तर ग्रे हाऊस दल. लक्षात ठेवा मित्रांनो हे दल या ठिकाणी तेलंगणा सरकारने स्थापन केलेलं आहे. सिस्मोग्राफ मित्रांनो, सिस्मोग्राफ हे जे काही यंत्र आहे कशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरलं जातं? मित्रांनो हे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरलं जातं. कशाची? भूकंपाची. मराठवाडा मुक्ती संग्राम कधी साजरा केला जातो? तर 17 सप्टेंबरला मित्रांनो याचं साजरा केलं जातं. लक्षात ठेवायचं आहे 17 सप्टेंबरला साजरं केलं जातं. खालीलपैकी कोणती विशिष्ट बाब BNNS मध्ये आहे? तर ही बघा हे सगळं ऑप्शन क्रमांक डी म्हणजे सगळे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या? तर कोण आहेत? तर श्रीमती रश्मी शुक्ला आहेत मित्रांनो. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणतं अँटी टँक मिसाईल भारताने निर्माण केलं आहे? तर नाग मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे नाग हे काय बघा रंगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे. इस्रोचे चेअरमन कोण आहेत? तर इस्रोचे सध्याचे चेअरमन आहेत मित्रांनो डॉक्टर एस सोमनाथ. लक्षात ठेवा मित्रांनो डॉक्टर एस सोमनाथ काय आहेत बघा इस्रोचे चेअरमन आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, इस्रोने विकसित केलेले पुष्पक काय आहे? तर मित्रांनो हे काय बघा RLV. हे काय बघा एक RLV आहे. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती भारताची परमाणु क्षमतेची पाणबुडी आहे? तर कोणती मित्रांनो INS अरिहंत ही काय बघा भारताची परमाणु क्षमतेची पाणबुडी आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याची विधानसभा निवडणूक ही लोकसभा निवडणूक 2024 सोबत झाली? याचं करेक्ट आन्सर मित्रांनो सिक्कीम. लक्षात ठेवायचं आहे सिक्कीम. सध्याचे RBIचे गव्हर्नर कोण आहेत? तर शक्तिकांत दास मित्रांनो सध्याचे काय आहेत बघा RBIचे गव्हर्नर आहेत. कोण? शक्तिकांत दास. भारतीय सैन्य दलाचे भूदलचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर जनरल उपेंद्र द्विवेदी हे काय आहेत बघा याचं करेक्ट आन्सर आहे बघा. G20 समिट 2024 ही कोणत्या ठिकाणी होत आहे? तर मित्रांनो ही ब्राझीलमध्ये होत आहे. कुठं? ब्राझील. ऑपरेशन मेघदूत हे कधी झालं? तर मित्रांनो ऑपरेशन मेघदूत यापैकी नाही याचं करेक्ट आन्सर आहे
महाराष्ट्र पोलिसांचा वर्धापन दिनांक कधी साजरा केला जातो? तर 2 जानेवारीला मित्रांनो हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? तर मित्रांनो ही पुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुठं? पुणे या ठिकाणी पाहावयास मिळते. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण किती आमदार आहेत? तर 288 आमदार आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. किती? 288. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा मित्रांनो. सारथी काय प्रश्न आहे बघा. सारथी ह्या महाराष्ट्रामधील मराठा कुणबी मराठा व कुणबी मराठा गटामधील समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाकरता काम करणाऱ्या संस्थेचं मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी? तर मित्रांनो पुण्यामध्ये आपल्याला याचं करेक्ट आन्सर पाहायला मिळतं. कुठं? पुणे. खालीलपैकी कोणतं चक्रीवादळ मे 2024 मध्ये बांगलादेश पूर्व भारतामध्ये धडकलं आणि नुकसान केलं? तर बघा रेमाल याचं करेक्ट आन्सर आहे. कोणते बघा? रेमाल ही चक्रवादळे पहा. नेक्स्ट पहा, अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू पुलाची लांबी किती आहे? तर 22.5 किलोमीटर इतकी बघा मित्रांनो. किती? 22.5. खालीलपैकी इतरांपेक्षा आपल्याला वेगळा पर्याय ओळखायचा आहे पहा. तर बघा मायक्रोसॉफ्ट एज, त्याच्यानंतर मोजिला फायरफॉक्स, गुगल क्रोम आणि ॲपल iOS. तर मित्रांनो वरच ॲपल iOS काय बघा ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. बाकीचे सगळे सॉफ्टवेअर आहेत पहा. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री कोण आहेत? तर यापैकी नाही याचं करेक्ट आन्सर आहे बघा. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी कोणतं पद हे परराष्ट्र मंत्रीपद म्हणून काम पाहत होते? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सुमंत. लक्षात ठेवायचं याचं करेक्ट आन्सर सुमंत. खालीलपैकी कोणता ग्रंथ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला नाही? तर लक्षात ठेवा हाय कास्ट हिंदू वुमन याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवा हाय कास्ट हिंदू वुमन हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, जागतिक योग दिन हा केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो जागतिक योग दिन हा 21 जूनला साजरा केला जातो. कधी? 21 जूनला. ऑप्शन क्रमांक 4. सरदार उधम सिंग याने जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी कोणाची हत्या केली? तर मायकल ओडवायरेची हत्या केली. लक्षात ठेवा मायकल ओडवायरेची. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणतं आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो ब्लू मॉर्मॉन हे काय बघा महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे. मिहान हा महाराष्ट्र प्रकल्प कुठे आकारास येत आहे? तर मिहान मित्रांनो नागपूरमध्ये आकारास येत आहे. भारतामधील हवाई दलाने गगनशक्ती 2024 हा युद्ध सराव कुठे घेतला? तर पोखरणमध्ये मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, अंगारा A5 हे अवकाश रॉकेट कोणत्या देशाने विकसित केलं? तर रशिया. लक्षात ठेवा रशियाने विकसित केलेलं आहे. महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना वेगवान मदत मिळावी म्हणून आपली कोणती योजना आणलेली? तर डायल 112. लक्षात ठेवा डायल 112. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर श्रीमती सुजाता सौनिक याचं करेक्ट आन्सर आहे. श्रीमती सुजाता सौनिक. पुढचा प्रश्न बघा, अष्टविनायक गणपतीपैकी किती पुणे जिल्ह्यामध्ये आहेत? तर मित्रांनो 5 हे जे काही बघा अष्टविनायक आहेत हे पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मराठी नवकाव्याचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर बासी मर्ढेकर यांना मित्रांनो मराठी नवकाव्याचे प्रणेते म्हणून ओळखलं जातं. कोणाला? बासी मर्ढेकर. थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो? तर बॅडमिंटन या खेळासंदर्भामध्ये थॉमस कप हे कोणत्या? बॅडमिंटन. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना नुकताच गुरुकुल सन्मान पुरस्कार मिळाला तर कशाच्या संदर्भामध्ये? तर मित्रांनो हे बासरी वादक आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो बासरी वादक आहेत. वैनगंगा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर मध्य प्रदेशमधील सिवनी या ठिकाणी मित्रांनो वैनगंगाचा उगम होतो. नेक्स्ट पहा, अटल सेतू पूल हा कोणत्या 2 शहरांना जोडला गेला आहे? तर मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान मित्रांनो अटल सेतू हा पूल आहे. 2020 क्रिकेट विश्वचषक 2024 मध्ये मालिकावीराचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळालेला आहे? जसप्रीत बुमराह याचं करेक्ट आन्सर आहे. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर CP राधाकृष्णन बघा याचं करेक्ट आन्सर आहे. चेंज झालेले आहेत CP राधाकृष्णन. 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर 2024 मध्ये मित्रांनो लालकृष्ण अडवाणी यांना. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर आहे. 2024च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर इमॅन्युएल मॅक्रॉन होते बघा. लक्षात ठेवा इमॅन्युएल मॅक्रॉन हे 2024च्या प्रजासत्ताक दिना सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. 19वी आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली? तर हांगझोऊमध्ये मित्रांनो 19वी आशियाई क्रीडा स्पर्धा पार पडलेली आहे. यावर्षी बंगालच्या खाडीमध्ये आलेल्या चक्रीवादळाचं नाव काय आहे? तर हमून. लक्षात ठेवा मित्रांनो हमून हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, लोकसभा निवडणूक प्रचाराचा खर्च मर्यादा मोठ्या राज्यात लोकसभा निवडणूक प्रचार खर्च मर्यादा
मोठ्या राज्यात मतदारसंघाकरता किती आहे? तर बघा 95 लक्ष रुपये. किती बघा 95 लक्ष रुपये इतका आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी सर्वात जास्त आहे? याचं करेक्ट आन्सर बघा गडचिरोली. लक्षात ठेवायचे गडचिरोली. पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर पॅसिफिक महासागर याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचे पॅसिफिक महासागर. आज हे हडप्पा व मोहनजोदडो ही ठिकाणे कुठे आहे? तर मित्रांनो पाकिस्तानमध्ये याचं करेक्ट आन्सर आहे. कुठे बघा पाकिस्तान. दक्षिणेमध्ये वीरशैव लिंगायत संप्रदायाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर महात्मा बसवेश्वर याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचे महात्मा बसवेश्वर. ग्रामीण पोलीस दलाची संरचना सूचित करणारा योग्य क्रम आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो बघा परिक्षेत्र, जिल्हा, उपविभाग, पोलीस ठाणे आणि आउटपोस्ट म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो, 100 रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते? तर जे काही 100 नोटेवर असते बघा ती गव्हर्नरची स्वाक्षरी असते. हिजमुल्ला ही दहशतवादी संघटना कोणत्या देशामध्ये आहे? तर इराकमध्ये मित्रांनो हिजमुल्ला ही दहशतवाद करणारी संघटना आहे. सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या ठिकाणामधून घेण्यात आलेलं आहे? तर उपनिषद मुंडक या ठिकाणामधून सत्यमेव जयते हे घेण्यात आलेलं आहे. बघा मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये टिंबटिंबचा वापर केला जातो. तर सिल्वर नायट्रेटचा या ठिकाणी वापर केला जातो. सिल्वर नायट्रेट. भारताचे वाणिज्य मंत्री कोण आहेत? तर पियुष गोयल मित्रांनो भारताचे कोण आहेत? बघा वाणिज्य मंत्री आहेत. संयुक्त राष्ट्र संघाचं मुख्यालय कुठे आहे? तर न्यूयॉर्कमध्ये मित्रांनो संयुक्त राष्ट्र संघाचं मुख्यालय आहे. 2024 सालचा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोणत्या देशामध्ये होणार आहेत? तर मित्रांनो या फ्रान्समध्ये होणार आहेत. कुठं? फ्रान्स. खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रामध्ये नाही? तर बांधवगड याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचे बांधवगड. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आताच बघितले आपण CP राधाकृष्ण. अर्थशास्त्र हा ग्रंथ चाणक्याने लिहिलेला मित्रांनो. कोणी? चाणक्य. बिहार राज्याची राजधानी कोणती? पटना. T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 हा कोणत्या देशाने जिंकला? तर आपल्या भारत देशाने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. बघा WTOचा लॉंग फॉर्म काय आहे? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट पहा, महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचं नियतकालिक कोणतं आहे? तर दक्षता. मित्रांनो दक्षता हे याचं बरोबर उत्तर आहे. KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची? तर रशियाची मित्रांनो KGB याचं करेक्ट आन्सर. भारतामध्ये BCCIचे मुख्यालय टिंबटिंब या ठिकाणी आहे. तर वानखेडे स्टेडियम या ठिकाणी मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. युरोचषक फुटबॉल स्पर्धा 2024चा अंतिम सामना कोणत्या शहरामध्ये खेळला गेला? तर बर्लिन या शहरामध्ये खेळण्यात आला होता. पुणे शहरामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे, सैनिकी अभियांत्रिकी कॉलेज आहे, सैनिकी वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे वरीलपैकी सर्व पुणे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कियर स्टामर हे टिंबटिंब आहेत. तर ब्रिटनचे पंतप्रधान मित्रांनो हे आहेत. भारतामध्ये सर्वात मोठा दिवस कोणता असतो? 21 जून मित्रांनो भारतामध्ये सर्वात मोठा असतो. कोणता? 21 जून. महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असणारे. बघा कुठं? पंढरपूर या ठिकाणी. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतातर्फे भालाफेक स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत नीरज चोप्रा तर फिक्स आहे, अनुराणी पणे, किशोर जानाई म्हणजे वरीलपैकी सर्व याचं करेक्ट आन्सर आहे. भारतामध्ये नव्याने लागू करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहिता हा कायदा टिंबटिंब या कायद्याऐवजी अस्तित्वामध्ये आलेला आहे. तर भारतीय दंड संहिता मित्रांनो या कायद्याऐवजी अस्तित्वामध्ये आलेला आहे. भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सेबी या संस्थेचा लॉंग फॉर्म काय आहे? तर याचं बघा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याचं करेक्ट आन्सर आहे. बघा ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, केंद्र शासनाच्या IREDA ही संस्था कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे? तर मित्रांनो ही पायाभूत सुविधा आहे क्षेत्रामधील सर्वसाधारण विमाचं नियमन संस्था आहे. पहा राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारीला असतो. तर संविधान दिवस कधी असतो? तर 26 नोव्हेंबरला मित्रांनो या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. कधी? 26 नोव्हेंबरला. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, सन 2024 या शिवराज्याभिषेक सोहळ्याला किती वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्याभिषेक दिन साजरा होत आहे? तर 350 मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. किती? 350. पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब ही जगामधील पहिली मिस AI आहे. तर केन्झा लायली याचं करेक्ट आन्सर आहे. बघा ओम बिर्ला यांचं. पुढचा प्रश्न बघा,
युरो चषक 2024 ही फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकली तर स्पेनने मित्रांनो ही जिंकलेली. कोणी? स्पेन देशाने. मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO कोण आहेत? तर सत्या नडेला याचं करेक्ट आन्सर आहे. कोण आहेत बघा? सत्या नडेला. आगामी ऑलिम्पिक स्पर्धा कधी व कोणत्या शहरात घेण्यात येणार आहेत? तर पॅरिसमध्ये 2024च्या, लक्षात ठेवा, पॅरिसमध्ये 2024च्या या ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. चंद्रयान-3 हे कोणत्या केंद्रामधून प्रक्षेपित करण्यात येणार आहे? तर सतीश धवन अंतरिक्ष केंद्रामधून मित्रांनो हे प्रक्षेपित करण्यात येणार आहे. सुनीता विल्यम्स हे नाव प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर अंतराळवीर याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचं अंतराळवीर. संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉलमध्ये याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 2023च्या G20, लक्षात ठेवा, G20 बैठकीचं घोषवाक्य काय आहे? तर वसुदेव कुटुंब याचं करेक्ट आन्सर आहे बघा. वसुदेव कुटुंब. कोणत्या राज्याने 2023मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप आयोजित केला होता? तर ओरिसा या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा. भारतामधील GST टॅक्स हा कोणत्या वर्षी लागू झाला? तर 2017मध्ये मित्रांनो GST टॅक्स हा लागू झालेला आहे. राजस्थान राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर भजनलाल शर्मा मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. कोण आहेत? भजनलाल शर्मा. रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत मित्रांनो? तर शक्तिकांत दास याचं करेक्ट आन्सर आहे. कोण आहेत? शक्तिकांत दास. विम्बल्डन टेनिस स्पर्धा याचा एकेरीचा 2024चा विजेता कोण आहे? तर कार्लोस अल्कराज याचं करेक्ट आन्सर आहे बघा. पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड झालेली? तर बघा PV सिंधू आणि शरद कमल याचं करेक्ट आन्सर आहे. PV सिंधू आणि शरद कमल. इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान आहेत कीर स्टारमर. नेक्स्ट आहे बघा, सध्या भारताचे केंद्रीय गृहसचिव कोण आहेत? तर अजय कुमार भल्ला मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. केंद्रीय गृहसचिव कोण आहेत? अजय कुमार भल्ला. भारतामध्ये 3 नवीन सुधारित फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू झाले आहेत? तर 1 जुलै 2024 पासून. लक्षात ठेवायचं 1 जुलै 2024 पासून हे लागू झालेले आहेत. खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? तर सचिन तेंडुलकरला भेटलेला आहे, पांडुरंग काणेला भेटलेला आहे, लता मंगेशकरला सुद्धा आहे, परंतु राम नाईकला या ठिकाणी मिळालेलं नाही. महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? तर शेखर मुदंडा हे आहेत. कोण? शेखर मुदंडा. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नेमणूक झाली आहे? तर श्रीमती सुजाता सौनिक याचं करेक्ट आन्सर आहे बघा. कोणाची? सुजाता सौनिक. राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 हा कोणत्या ठिकाणी पार पडला? तर नाशिकमध्ये मित्रांनो हा पार पडलेला आहे. NIAचे नवीन नियुक्त महासंचालक कोण आहेत? तर सदानंद दाते याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. कोण आहेत? सदानंद दाते. खालीलपैकी कोणता देश हा G7 संघटनेचा सदस्य नाही? तर रशिया याचं बरोबर उत्तर मित्रांनो. डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केली आहे? तर अरविंद पनगारिया. लक्षात ठेवायचे अरविंद पनगारिया याचं करेक्ट आन्सर आहे. जगामधील पहिलं वैदिक घड्याळ मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी बघा स्थापन करण्यात आले आहे बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये लोकसभेचे उपाध्यक्ष कोण होते? तर MA अय्यंगार याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, भारताची तशी संसद आहे तसं जपानचं काय असतं मित्रांनो? डाएट असतं. लक्षात ठेवायचे डाएट. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरमध्ये मित्रांनो हे याचं करेक्ट आन्सर आहे. भालचंद्र नेमाडे बघा, भालचंद्र नेमाडे कोणत्या साहित्याला 50वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ याचं करेक्ट आन्सर आहे. हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ याचं करेक्ट आन्सर आहे बघा. विम्बल्डन टेनिस स्पर्धा एकेरी 2024चा विजेता कोण आहे? तर कार्लोस अल्कराज याचं करेक्ट आन्सर आहे. कार्लोस अल्कराज. पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये ध्वजवाहक म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? तर आताच पाहिलं आपण PV सिंधू आणि अचता शरद कमल. इंग्लंडचे सध्याचे कियर स्टारमर हे कोण आहेत बघा? पंतप्रधान आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता देश हा G7चा सदस्य नाही आहे? तर बघा याचं करेक्ट आन्सर आहे रशिया याचं करेक्ट आन्सर आहे. पहा, डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा आहे? तर पेज व्याघ्र प्रकल्प याचं करेक्ट आन्सर आहे बघा. केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केली आहे? तर अरविंद पनगारिया याचं करेक्ट आन्सर आहे. जगामधील पहिलं वैदिक घड्याळ उज्जैनमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतरावर निर्बंध घालणारे 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं? तर याचं करेक्ट आन्सर बघा 36वी घटना दुरुस्ती. लक्षात ठेवायचं आहे
महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे स्थित आहे? तर मित्रांनो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाईप करा. व्हिडिओ कसा आवडला त्याचं आणि याचं सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचं प्रशिक्षण केंद्र आणि याचा सुद्धा टाईप करा. धरणाच्या पाण्याची क्षमता कोणत्या एककामध्ये मोजतात आणि याचा सुद्धा टाईप करा. 3 जानेवारी हा दिनविशेष कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो आणि भारतामधील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होत्या? हे सर्वांचं प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या व्हिडिओच्या PDF साठी टेलिग्राम जॉईन करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. थँक्यू.